लोकसभेसाठी महाराष्ट्रात जे काही 5 निवडणुकांचे टप्पे झाले, त्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये माढा मतदारसंघाचाही समावेश होता. 7 मे रोजी झालेल्या या निवडणुकीत माढ्यामध्येही अतिशय चुरशीनं मतदान झालं. मिळालेला जो काही डाटा आहे त्यानुसार माढ्यामध्ये 19,96,000 इतकं मतदान होतं. तर झालेलं मतदान हे जवळपास 64% इतकं आहे. चला तर थोडंसं अधिक जाणून घेऊया. माढा लोकसभेअंतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये माढा, करमाळा, माळशिरस, मान, फलटण आणि सांगोल्याचा समावेश होतो. करमाळ्याचे आमदार आहेत संजय मामा शिंदे, माळशिरसचे आमदार आहेत राम सातपुते, फलटणमधून दीपक चव्हाण हे आमदार आहेत, मानमध्ये जयकुमार गोरे आमदार आहेत. चला तर मग या मतदारसंघाविषयी थोडंसं सविस्तर जाणून घेऊया. मोहिते पाटलांनी या निवडणुकीत कोणते कोणते मुद्दे उचलले ते आपण पाहूया. या निवडणुकीत मोहिते पाटलांनी जर कुठला मुद्दा महत्त्वाचा केला असेल तर तो म्हणजे 2019 मध्ये मोहिते पाटलांनीच निंबाळकरांना खासदार म्हणून निवडून आणलं होतं. या पाठीमागील 5 वर्षात निंबाळकर हे मोहिते पाटलांनी केलेली मदत विसरले, हे जाणून देण्याचा प्रयत्न मोहिते पाटलांनी या निवडणुकीत केला. उजनीच्या पाण्याचं ढिसाळ नियोजन हा दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत मोहिते पाटलांनी पुढे आणला. माढा तालुक्यामध्ये असलेलं उजनी धरण हे खरं तर सोलापूरची वरदायिनी म्हणून सिद्ध व्हायला हवं होतं, पण याचं सोलापूरला कमी आणि बाकीच्या जिल्ह्यांना पाणी जास्त मिळतं. अशातही जे काही तुटपुंज पाणी मिळतं, ढिसाळ नियोजन हे सरकारकडून करण्यात आले हे सांगून मोहिते पाटलांनी निंबाळकरांवर टीका केली. त्याचबरोबर तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मोहिते पाटलांनी पुढे रेटला, तो म्हणजे शेतीबाबत झालेलं सरकारचं दुर्लक्ष. दुधाचे पडलेले दर असतील, पिकांना अतिशय कमी मिळणारे हमीभाव असतील किंवा खतांच्या वाढलेल्या किमती असतील, यावरून मोहिते पाटलांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. खासदारांचा या मतदारसंघात अतिशय असलेला कमी जनसंपर्क हाही मुद्दा मोहिते पाटलांनी उचलून धरला. खासदार कधी आपल्याला दिसलेच नाहीत, कधी आपल्या गावाकडे फिरकलेच नाहीत, अशी तेथील लोकांची तक्रार असायची. भाजप सरकारने जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था बुडवल्या, मग त्या कारखाने असतील, पतसंस्था असतील, व त्याद्वारे सर्वसामान्य लोकांना त्रासच दिला हे सांगायलाही मोहिते पाटील विसरले नाहीत. उदाहरणच द्यायचं असेल तर पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याचं उदाहरण तुमच्या सगळ्यांसमोर आहे. फलटण आणि मान भागाला आजहीपर्यंत न मिळालेलं पाणी असो किंवा फक्त MIDC आणतोच असं म्हणून पंढरपूरकरांना दाखवलेलं गाजर असो, मोहिते पाटलांनी टीका करायची एकही संधी सोडली नाही. हे होते सगळे मोहिते पाटलांनी इथल्या निवडणुकीत प्रचारासाठी वापरलेले मुद्दे. महायुती व त्यांचे उमेदवार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणते प्रचारात महत्त्वाचे मुद्दे उचलले ते आता आपण पाहू. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रचारात सगळ्यात मोठा मुद्दा उचलून धरला, तो म्हणजे मोहिते पाटील व त्यांच्या घराण्याचा जिल्ह्यावर असलेला वचक. त्याच वचकाच्या माध्यमातून ते जिल्ह्याचा कसलाच विकास होऊ देणार नाहीत हे सांगायचा प्रयत्न निंबाळकरांनी केला. मोहिते पाटलांनीच अनेक पतसंस्था, कारखाने बुडवले, शेतकऱ्यांची देणी अडवली, शेतकऱ्यांना अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोटलं हेही निंबाळकरांनी सांगितलं. हे सगळं सांगत असतानाच कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून निधी मिळून प्रत्यक्षात कामाला मी सुरुवातही केली हे सांगायलाही निंबाळकर विसरले नाहीत. फ्लड डायव्हर्जन स्कीम सारखा प्रकल्प आणून येथील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवू हेही निंबाळकरांनी ठासून सांगितलं. आजपर्यंत पवार व मोहिते पाटील यांचा या मतदारसंघावर वचक होता. त्यांनी जेवढे निधी आणला त्याहीपेक्षा मी निधी फक्त 5 वर्षात आणला हेही निंबाळकरांनी ठणकावून सांगितलं. आजपर्यंत फलटण व सांगोला भागाला कधीच पाणी मिळालं नव्हतं, मी या भागाला पाणी मिळवून दिलं हेही सांगायला निंबाळकर विसरले नाहीत. हे सर्व झाले या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात वापरलेले मुद्दे. आता आपण पाहूया महाराष्ट्र माझाच्या टीमने ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना जे काही तेथील स्थानिक मुद्दे पाहिले त्याबद्दल. माढा आणि माढा मतदारसंघातील उजनी धरणाचं चुकलेलं पाण्याचं नियोजन आणि त्यामुळे संतप्त असलेला शेतकरी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. फक्त माढाच नाही तर अख्खा महाराष्ट्र आणि एकूण सगळीकडेच जे काही सध्या फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याविषयी लोकांच्या मनात अतिशय मोठा राग होता. त्यामुळे त्याच्या सहानुभूतीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे सरकारचं झालेलं दुर्लक्ष हेही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. या सगळ्या मुद्द्यांकडे बघत असताना आपण हेही विसरून चालणार नाही, कृष्णा व भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून निधी येऊन येथे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली बरं का. आजपर्यंत पाण्यापासून वंचित असलेल्या सांगोला व फलटण भागाला थोडं का होईना पाणी मिळायला सुरुवात झालेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा व त्याच्या आसपासच्या भागात धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे. मराठा आरक्षण असो किंवा धनगर आरक्षण असो, या मुद्द्यांबाबत सरकारला लोकांचं समाधान करता आलेलं नाही. त्यामुळे
त्यांच्यात असलेल्या रोषाचा नक्कीच फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. हे सर्व मुद्दे आमच्या महाराष्ट्र माझाच्या टीमला ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना जाणवले. हे सगळं झालं, मतदानही झालं. आता 4 जूनलाच कळेल कुणाचं पारडं जड आहे आणि कुणाचं हलकं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, याचबरोबर आपण आणखीन एक धाराशिवचाही असाच एक व्हिडिओ घेऊन येत आहोत. पाठीमागं केलेले अहमदनगर असेल, सोलापूर असतील, हे व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.